आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान स्वर्गीय सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या विचाराला वंदन। आज या ठिकाणी कैलासवासी पांडुरंग विठ्ठल हिरवे गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ पैजारवाडी या संस्थेच्या वतीनं आमच्या संस्थेचे श्रद्धास्थान आणि आपल्या परिसराला शिक्षणाची प्रचंड अशी मोठी परंपरा ज्या विद्वान आणि सज्जन माणसाने दिली ते परमपूज्य पांडुरंग विठ्ठल हिरवे गुरुजी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत पवित्र असं कार्य करणारे हिरवे गुरुजींचे अत्यंत परम मित्र शिक्षण महर्षी स्वर्गीय भार्गव देशपांडे गुरुजी या दोन्ही महनीय अशा मान्यवर शिक्षकांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने आलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा वारसा ज्या व्यक्तिमत्वाने संबंध महाराष्ट्रात गाजवला, तरुण मुलं असतील, महिला असतील, भगिनी असतील, या सर्वांच्या कल्याणासाठी सातत्याने जो माणूस आपल्या सर्वांचा देवाभाऊ म्हणून प्रत्येकाच्या घरादारात पोहोचला ते महाराष्ट्राचे लाडके आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सुरुवातीला सहर्ष स्वागत। या निमित्ताने मी आवर्जून व्यासपीठावरील मान्यवरांना सांगू इच्छितो की आपल्या सर्वांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या माणसानं हिरवे गुरुजी आणि देशपांडे गुरुजींचा पुतळा आपल्या परिसरात व्हावा यासाठी सातत्याने संघर्ष केला, सातत्याने प्रयत्न केले ते आपल्या पन्हाळ शाहूवाडी तालुक्याचे भाग्यविधाते हिरवे आणि देशपांडे परिवाराचं दैवत लोकप्रिय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे साहेब यांच्या मुळाचा कार्यक्रम सक्सेस होतोय। मी पहिल्यांदा कोरे साहेबांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने या निमित्ताने प्रथमतः त्यांचा आभार मानतो। आजच्या या कार्यक्रमाचे समारंभाचे अध्यक्ष आपल्या विधानसभेचे अत्यंत कर्तबगार अध्यक्ष मान्य राहुलजी नार्वेकर, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार प्रकाश साहेब आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य हसन मुश्रीफ साहेब, राज्यसभेचे तरुण तडफदार खासदार मान्य धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक, आमच्या हातकलंगडे लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष खासदार मान्य धैर्यशील माने साहेब, धनगर समाजाचा बुलंद आवाज महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोफ मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेब, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे अत्यंत कर्तबगार धडाडीचे मंत्री आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे थोर सुपुत्र आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावाचा विकास करणारे, महाराष्ट्राला संत परंपरा ग्रामीण विकासाची परंपरा गाडगे महाराजांचा विचार संबंध महाराष्ट्राच्या माणसाने रुजवला ते आपल्या राज्याचे माजी ग्रामीण विकास पाणीपुरवठा मंत्री आदरणीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे, आमदार माने साहेब, त्याचबरोबर राज्यमंत्री आदरणीय नाईक साहेब, ओम चैतन्य गुरुमाऊली, आमचे मित्र आमदार अमलजी महाडिक साहेब, त्याचबरोबर कृष्णराज महाडिक, समित कदम, या सर्वांचं हिरवे आणि देशपांडे परिवाराच्या वतीनं पहिल्यांदा मनापासून सहर्ष स्वागत। उपस्थित असणारे सर्व पत्रकार माता भगिनी आणि हा कार्यक्रम साहेब आपण या महाराष्ट्र राज्याचं गृह विभाग अत्यंत जबाबदारीनं प्रचंड ताकदीनं पार पाडताय आणि तुमच्याच विचाराचा धागा घेऊन या संबंध पोलीस यंत्रणेनं आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं सक्सेस होण्यासाठी पूर्ण मदत केली। पहिल्यांदा कार्यक्रमाचा संयोजक या नात्यानं संबंध अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो। खरं तर या पन्हाळा शाहूवाडी तालुक्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा स्पर्श झालेला आहे। ही पैजारवाडीतली लोक सर अत्यंत स्वाभिमानी लोक, दुसऱ्याच्या रानात स्वतःच्या रानात बांगला जाणारी, मेंढराकडे जाणारी, शेरडाकडे जाणारी अत्यंत ग्रामीण भागातली माणसं आणि या भागात हिरवे गुरुजींच्या सारखा एक तेजस्वी तारा या गावात जन्माला येतो आणि महाराष्ट्राला एक वेगळा विचार देतो। खरं तर या पन्हाळा शाहूवाडी तालुक्याची माती अत्यंत सोन्यासारखी माती आहे। या मातीत माणसं पेरली तर सोनं उगवतं, इतकी सुंदर परंपरा या पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्याला आहे। खरं तर हिरवे गुरुजींचा पुतळा व्हावा, हिरवे गुरुजींचं स्मारक व्हावं ही भूमिका
हिरवे आणि देशपांडे परिवाराची नंतर आहे. इथल्या गावगाड्यातल्या गाव कुसाबाहेरच्या माणसाला वाटलं की आमच्या पोराला, माझ्या मात्याला, माझ्या पुरगीला ज्यानं पुस्तक दिलं, ज्यानं वही दिली, ज्यानं शिक्षण दिलं, त्या हिरवे गुरुजींचा आणि देशपांडे गुरुजींचा पुतळा माझ्या गावात व्हावा, ही प्रचंड मोठं स्वप्न या माणसाने बघितलं. आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यानं आमच्या पावलाच्या पुढे पाऊल टाकून ज्या माणसानं वारणा असेल, कोल्हापूर असेल, मुंबई असेल सगळं गाठलं, त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर विनयरावजी कोरे साहेब. या माणसामुळे आजचा कार्यक्रम होतोय. अत्यंत कसा विचार केला तर जातीपातीच्या पलीकडे जाणारं आमचं गाव, सद्गुरू चिले महाराजांच्या परिस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. इथं जातीपातीला अंत नाही. तसा विचार केला असता तर बहुजन समाजातले हिरवे गुरुजी, एका वेगळ्या जातीतले उच्च विद्याविभूषित जातीतले देशपांडे गुरुजी, पण जातीपातीचे बंधन तोडून, धर्माचे बंधन तोडून एक मित्र कसा असावा, सखा कसा असावा, विचार काय असावा, धर्म जातीच्या पेक्षा इथल्या बसलेल्या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका या दोन महापुरुषांनी घेतली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या दोन्ही माणसांच्या विचाराला, कर्तबगारीला मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं पहिल्यांदा विनम्र असं अभिवादन करतो. हिरवे गुरुजींच्या कुटुंबातल्या सर्व माता भगिनी आलेल्या आहेत, त्यांचे दोन्ही चिरंजीव आलेले आहेत. बाजीराव हिरवे असतील, सर्जेराव हिरवे असतील, आमच्या देशपांडे परिवारातल्या अश्विनी ताई आहेत, त्यांचे सगळे कुटुंब आहे. मुंबईवरून कुटुंब आलेलं आहे. त्याही कुटुंबाचं आमच्या या पैजारवाडीच्या छोट्याशा भागात मनापासून स्वागत करतो. एखादा शब्द चुकला असेल, एखादं बोलताना काय चुकला असेल तर माफी काय मागणार नाही. कारण धनगर समाजातला कार्यकर्ता जो बोलतो ते खरंच बोलतो, प्रामाणिक बोलतो. त्यामुळे यात खोटं काय. ह्या देशपांडे आणि हिरवे गुरुजींच्या विचाराला कुणी थारा दिला? त्यांचे विचार असेच 50-60 वर्ष झाली. त्यांच्या विचाराला काय किंमत नव्हती. कॉलेज झाली, शाळा झाल्या, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, सगळी माणसं मोठी झाली. या लोकांच्या विचाराला खऱ्या अर्थानं आपण पुन्हा एकदा ताकदीनं विनम्र असं अभिवादन करूया. उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. यानंतर आपल्या तालुक्याचे लाडके आमदार, महाराष्ट्राचा कर्तबगार असा बुलंद आवाज आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे साहेब आपल्याला 2 मिनिटं मार्गदर्शन करतील. पैजारवाडी गावचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी शाहूवाडी, पन्हाळा या दोन्ही तालुक्याला शासनानं शिक्षणाचं काम हाती घेण्याच्या अगोदर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही या विचारावर प्रचंड मोठी श्रद्धा व्यक्त करून आपलं संपूर्ण आयुष्य या सह्याद्रीच्या काड्या कपाडीत बसलेल्या गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी म्हणून अर्पण केलं. आणि ज्यांच्या आयुष्याकडे मागं वळून बघायचं जर आपण ठरवलं तर अनेक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून एका वेगळ्या आयुष्यात नेण्याचं महापुण्याईचं काम खरं तर ज्या महान विभूतींच्या हातून साकारलं, त्यांची आठवण त्यांच्या स्मारकाच्या रूपानं करणारा एक कार्यक्रम आपल्या या पैजारवाडीमध्ये संपन्न व्हावा या भावनेतून खरं तर हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. मला अतिशय आनंद होतोय की अशा एका शैक्षणिक क्षेत्रातल्या कार्यकर्तृत्वान आज आपल्यात हयात नसलेल्या एका कार्यकर्त्याचा सन्मान करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी स्वतः ह्या कार्यक्रमाला वेळ दिलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला एक मोठं असं महत्त्व खरं तर त्यांच्या उपस्थितीमुळे प्राप्त झालंय. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती दिली त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर देवेंद्रजींना विनंती करत असताना मी जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटाचा हा कार्यक्रमासाठी वेळ त्या ठिकाणी घेतला आहे. आणि म्हणून आज विधानसभेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, पालकमंत्री उपस्थित आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, चंद्रकांत दादा आहेत, मुन्नासाहेब महाडिक आहेत, सगळेच व्यासपीठावरचे आपले खासदार आहेत, अण्णासाहेब डांगे आहेत, गोपीचंदजी पडळकर आहेत.
मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही. हे सगळेजण सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले याचा सुद्धा मनस्वी असा आनंद व्यक्त करतो. आणि हिरवे गुरुजींच्या कार्याची ओळख आदरणीय देवेंद्रजींना 2 मिनिटात सांगून मी खरं तर माझं मनोगत थांबवणार आहे. मला स्वतःला ज्या वेळेला हिरवे गुरुजींच्या कार्याची ओळख झाली मला सुद्धा आश्चर्य वाटलं. कारण धनगर समाजात ह्या कोरडवाहू गावात जन्माला आलेला एक सामान्य कार्यकर्ता शिक्षणाची आस धरतो आणि स्वतः शिक्षक व्हावं यासाठी धडपडतो. 1957 साली लोणी काळभोरमध्ये खरं तर त्या काळामध्ये शिक्षकांना ट्रेनिंग देण्याची एक इन्स्टिट्यूट त्यावेळेला स्वातंत्र्य 47 साली मिळालेलं आणि नव्यानं देश उभा करायचं काम सुरू असणाऱ्या काळामध्ये खरं तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये स्वतः दाखल होतो. आणि त्या लोणी काळभोरच्या इन्स्टिट्यूटमध्ये देशपांडे गुरुजींच्या सारखा रत्नागिरी जिल्ह्यातून आलेला त्यांच्यासारखाच शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका कार्यकर्तृत्वाची त्यांची ओळख होते. दोघांची मैत्री होते आणि ह्या दोघांच्या मैत्रीतून आपण आपलं आयुष्य ह्या क्षेत्राला द्यावं या भावनेतून त्यांनी हे काम करायचं त्यावेळेला निर्णय घेतात आणि जनता शिक्षण प्रसारक मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन करतात. आमच्या माले गावामध्ये पहिलं हायस्कूल त्या ठिकाणी स्थापन केलं जातं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका गावामध्ये एक हायस्कूल स्थापन केलं जातं. पण हायस्कूलला जर मुलं यायची असली तर अगोदर प्राथमिक शिक्षणाचा विचार केला पाहिजे. प्राथमिक शिक्षणाचा गंध नसणाऱ्या प्रत्येक गावामध्ये सायकलवरनं जायचं. शिक्षण काय असतं हे सांगायचा प्रयत्न करायचा. त्या गावातली एखादी शाळा देवळाच्या स्वरूपात हुडकायची. देऊळ नसलं तर एखाद्या मोठ्या घराच्या मालकाला विनंती करायची. त्याची विनंती झाल्यानंतर गावातल्या त्यावेळेला शाळेत येऊ शकणाऱ्या मुलांच्या पालकांच्या पर्यंत पोहोचायचं. त्यांना विनंती करायची. अनेक लोक तू काय सांगायला आलायस, शाना झालायस म्हणून काळाच्या आधी ज्या वेळेला एखादा विषय एखादा कार्यकर्ता मांडतो त्याच्याकडनं हिनवून घ्यायचं. पण मला हे काम करायचं आहे ह्या ध्येय वेडेपणानं हे काम सोडायचं नाही. आणि बघता बघता मला देवेंद्रजींना सांगितलं पाहिजे की 104 शाळा खरं तर या हिरवे गुरुजींनी आमच्या शाहूवाडी पन्हाळा तालुक्याच्या वाड्या वस्त्यांच्या मध्ये निर्माण केल्या. आणि जवळजवळ 1965 सालापर्यंत ह्या शाळा चालल्या. आणि 1965 साली ह्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वर्ग झाल्या. ह्या शाळा चालवण्यासाठी जवळजवळ 144 शिक्षकांना त्यांनी तयार करायचा प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्या 144 शिक्षकांना सुद्धा नंतर जिल्हा परिषदेमध्ये त्या काळामध्ये नोकरी मिळाली. असं एक प्रचंड मोठं शिक्षणाचं दान या साध्या धनगर समाजातनं जन्माला आलेल्या एका सामान्य कुटुंबातल्या माणसानं करून दाखवलं. आणि म्हणून त्याची ओळख कुठंतरी महाराष्ट्राच्या पातळीवर झाली पाहिजे. आजच्या पिढीला लोकांनी शिक्षणासाठी केलेला आग्रह कळला पाहिजे. यासाठी खरं तर त्यांचं हे उचित स्मारक आम्हा सगळ्यांना या ठिकाणी बनवता आलं. त्याचे कुटुंबीय आणि मी आम्हाला अनेक त्रास झाला. कारण आपण आता नव्यानं स्मारकाला परवानग्या देत असताना अतिशय कठोर निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून अगदी मंत्रालयापर्यंत वेगळ्या वेगळ्या पातळीवर प्रयत्न करून आम्ही हा कार्यक्रम त्या ठिकाणी करू शकलो. पण ह्या सगळ्या कार्याला आज एक प्रचंड मोठं राष्ट्रीय पातळीवरचं किंवा राज्य पातळीवरचं त्याची ओळख आज तुमच्या येण्यामुळे खरं तर या ठिकाणी प्राप्त झाली. आणि म्हणून मी पुन्हा ह्या मतदारसंघाचा एक कार्यकर्ता म्हणून आपण स्वतः ह्या कार्यक्रमाला एवढा व्यस्त कार्यक्रम असून सुद्धा उपस्थिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि त्यांच्याबद्दल 1-2 शब्दाच्या शुभेच्छा आपण व्यक्त कराव्या. ह्याच गावात जन्माला आलेल्या चिले महाराजांचं मोठं स्थान ह्या ठिकाणी आहे. दत्तांचा अवतार म्हणून खरं तर त्यांच्याकडे ह्या परिसरातले भाविक प्रचंड श्रद्धेनं बघतात. इथनं 50 मीटरवर ते देऊळ आहे. तिथं फक्त आपण दर्शन घेऊया आणि आपल्या पन्हाळ्याच्या मूळ कार्यक्रमाकडे जाऊया अशी विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो.